2011 पहलगाम ट्रिप, अनंतनाग इन काश्मीर. आम्ही तिथे 2011 मध्ये गेलो होतो. कालचा दहशतवादी हल्ला पाहून मन थाऱ्यावरच नाही. आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा गर्दी खूप कमी होती. तरी आम्ही मे महिन्यातच गेलो होतो. आत्ताच्या 2025च्या मानाने बघितलं तो 2011 मध्ये गर्दी खूप कमी होती. काय झाले, दार्जिलिंगला रिव्हर राफ्टिंगचा खूप खराब अनुभव आल्यामुळे मी इथे काही रिव्हर राफ्टिंग मध्ये उतरले नाही. पण मला त्यांचे फोटो शूट करायचे. त्यावेळेला मोबाईल मध्ये कॅमेरे नव्हते, म्हणून मी बोटी बरोबर कडेकडेने थोडंसं किनाऱ्यावरून चालत होते. थोडे पुढे गेल्यावर मला एक माणूस दिसला. एकटाच माणूस होता. त्याला बघताच मी घाबरून माघारी फिरले. तेव्हा आम्हाला तिकडच्या गाईडने तिथून अमरनाथ यात्रेचा रस्ता सुद्धा दाखवला होता. 2011 मध्येही आम्ही काश्मीरमध्ये घाबरतच गेलो होतो. त्यावेळी गव्हर्नमेंटने एक चांगली स्कीम आणली होती की भारतभरच्या लोकांनी काश्मीर बघावं म्हणून. मी जेव्हा हे फोटो बघायचे तेव्हा ते आठवणींनी खूप छान वाटायचे. पण आत्ता हा हल्ला झाल्यावर हे फोटो बघवत नाही. माणूसच माणसाची स्पिसी संपवायला लागलाय याबद्दल माणसाचीच कीव येते. भारताचं नंदनवन बघायला गेलेल्या लोकांनी या भयंकर परिस्थितीचा कसा सामना केला असेल, अशी परिस्थिती कोणावरही नको येऊ दे.